एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम टेस्टी असा आपला पराठा इथे तयार झालेला आहे। अशा प्रकारचा पराठा जर तुम्ही बनवला तर मुले अगदी आवडीने खातील। इथे मी 1 वाटी वाटाणे घेतले आहेत। ते आता आपण 1 मिनिटभर उकळून घेऊया। या कढईमध्ये मी आता हे वाटाणे टाकलेले आहेत आणि 1 मिनिटभर आपण हे आता उकळून घेऊया, म्हणजे यामधला कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल। आता हे मी या चाळणीमध्ये काढून घेऊन थंड करून घेणार आहे। वाटाणा आता थंड झालेला आहे। आता मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जाडं भरडं असं मिक्सरला फिरून घेणार आहे। हे पहा, असं जाडसर मी मिक्सरला फिरून घेतलंय। आता आपण याचं सारण करून घेऊया। आता यामध्ये ना मी हे बटाटे बारीक करून टाकणार आहे। हे बटाटे मी उकडून घेतलेले होते। हे असे कुस्करून टाकायचे याच्यामध्ये। बटाटा घातल्यामुळे काय होतं, आपलं सारण आहे जरा जाडसर होईल, घट्टपणा येईल त्यामध्ये। अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं। यामध्ये ना मी 1 चमचा तीळ भाजून घेतले आहे, ते सुद्धा टाकणार आहे। तीळ जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा चालतील, परंतु तिळामुळे काय होतं, चव आणखी छान लागते। गॅसवरती मी कढई ठेवली, त्यामध्ये मी टाकते 1 चमचा तेल। त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे। इथे मी 2 मिरच्या आणि आलं थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं होतं, ते टाकूया। 1 कांदा बारीक करून घेतलेला आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। सध्या बाजारामध्ये ना भरपूर भाज्या मिळतात, त्यामुळे अशा प्रकारचे अनेक पदार्थ करून मुलांना खाऊ घालायचे। तेच पदार्थ खाऊन मुले कंटाळतात। अशा प्रकारचे असे पदार्थ जर खाल्ले तर मुले ते आवडीने खातात। कोथिंबीर टाकूया थोडीशी, धना पावडर टाकूया 1 चमचा, 1 चमचा हळद। आता यामध्ये ना आपण हे वाटाण्याचं मिश्रण घालूया। थोडंसं परतून निघेल, यामध्ये जर कच्चेपणा असेल तर तो निघून जाईल। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यायचं। मी यामध्ये 1 चमचा तूप टाकते। तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। खूप पौष्टिक असा हा पराठा आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, मुलांना खूप आवडेल। आता आपण गॅस बंद करूया आणि हे मी आता एका ताटात काढून घेते। आता आपण गॅस बंद करूया। हे मिश्रण मी आता एका ताटात काढून घेते। पहा किती सुंदर दिसतंय ना हे। आता आपण याचा पराठा तयार करायला घेऊया। पिठाचा असा छोटा गोळा करून घ्यायचा। पीठ मी अगोदरच मळून ठेवलं होतं। असं हाताने गोल करून घ्यायचं। हाताने अशा कडा दाबून घ्यायच्या त्याच्या। पोळी ज्याप्रमाणे भरतो आपण त्याप्रमाणे अशी ही लाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे असं सारण भरायचं। जितकं बसेल तितकं बसवायचं, त्याच्यामध्ये असं दाबून घ्यायचं। पहा, पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि अगोदर असं बोटाने दाबून घ्यायचं, म्हणजे सारण सर्व बाजूंनी पसरतं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचे। तर पहा, आपलं हे सारण सगळीकडे अगदी व्यवस्थित पसरलंय।
आता आपण हे भाजून घेऊया. पलटी करूया. तूप लावून घ्यायचं. तुम्ही याच्या जागेवर तेल सुद्धा लावू शकता. खरपूस असा भाजून घ्यायचा. तुम्ही हा पराठा दह्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाल्ला तरी सुद्धा चालेल, किंवा असाच कोरडा खाल्ला तरी सुद्धा चालेल. पहा किती सुंदर असा आपला पराठा झालेला आहे. एकदम मस्त असा पराठा तयार झाला आहे. आता मी बाकीचे पराठे तयार करून घेते. तर पहा एकदम मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.